जातं ते कॉम्बिनेशन दाडलं गेलं. स्ट्रायकर एंड वरती कोल्हापूर जिल्ह्याचा बाहुबली अवधूत पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल प्रचंड वेगात, रणजित सलगरच्या वेगाची चर्चा पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. यस, ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं अपेक्षित आहे तोच टप्पा राखला. दरम्यान डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, पुन्हा एकदा टेस्ट केलाय शॉर्ट बॉलने आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. दोन डॉट बॉल आले. दरम्यान मैदानाच्या आतपर्यंत खूप चांगली गोलंदाजी रणजित सलगरच्या माध्यमातून केली जाते. रबर बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये या वर्षीतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. बॅकफुटला गेले, टॅप केलाय, शॉर्ट टर्माला क्षेत्ररक्षक आहेत करण चव्हाण, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. तर रुकडीचा हा खेळाडू करण चव्हाणला आपण पाहतोय शॉर्ट टर्मॅन फ्लाइंग स्लिप मध्ये त्या एका सिंगलने धावसंख्येला श्री गणेश झालाय. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये जितक्या धावा अपेक्षित होता तितक्या धावा आलेल्या नाहीयेत, त्यामुळे आता ती जबाबदारी संघाची उचलावी लागेल. एकच धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी रणजित सलगरची पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, थोडं जास्त बाहेर पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. नियंत्रण आहे, प्रचंड नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली जाते. ज्यावेळेस रायटी बॅटर आला त्यावेळेस त्याला ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळले, लेफ्टी बॅटर आला त्याला देखील त्याच दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे केला रणजित सलगरने. वर पिच बॉल लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटकार प्रतीक पाटीलचा बॅट पडून आलाय. या षटकाराने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावसंख्या 8 या आकड्यावरती. ओव्हर पिच चेंडू म्हणजे त्याचा रिझल्ट हा 6 धावा असाच लिहिला जातो रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि तेच चित्र पाहायला मिळालं. पुढे केला आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती पोहोचते. 8 ऑन दी बोर्ड. आठ वरती धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. जितक्या कमी धावसंख्येवरती रोखता येईल तितक्या कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे हुक केला जातोय उशांकित क्षेत्रामध्ये, जिथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते 1 धाव. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. विकेट स्पोर्ट्सची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण अनुभवतोय. 9 वरती धावफलक. पुढचा बॉल रणजित सलगरचा. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. एकच धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकाची सांगता दरम्यान पहिल्या षटकाचा खेळून संपतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर आपण पाहिलं तर तब्बल 24,000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहतायत. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती तब्बल 24,000 प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आशुतोष अंबपकर दाखवत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय अंबपचा हा खेळाडू दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये थोडे जास्तीच्या धावा खर्च झाल्या. 10 वरती धावफलक. दुसऱ्या षटकामध्ये जबाबदारी दिली आशुतोष अंबपकर वरती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय.
निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेग आहे या खेळाडूच्या विरोधात स्टेप आउट करून फटका घेणं तितकंसं सोपं नाहीये. लाईन आणि लेंथ देखील चांगली आहे आणि त्यामुळे जागेवरून फटके घेणं, बॉलला येऊ देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. हो, यावेळेस हुक केलाय, फटका यावेळेस केला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. अनिल माळी 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावतं. रनआउटची विकेट गमवावी लागते. हे संपुष्टात आलाय. अवधूत पाटीलची विकेट पहिला धक्का दरम्यान बसतोय. 12 या आकड्यावरती पहिली विकेट. चला खेळाडूंना, बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे जे प्रॅक्टिस करतायत, बारकी मुलं, आपण नेटच्या आतमध्ये जाऊन प्रॅक्टिस करायचे. बाहेर उभं राहून कोणत्याही खेळाडूला अडथळा आणायचा नाहीये. बारावरती पहिली विकेट. अवधूत पाटीलचा खेळ संपला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप मकवाना दाखवत असताना पाहायला मिळतोय. संदीप मकवाना बॅटिंग साठी दाखल झालाय. ऑप्शनच्या बाहेर दिशा पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 13 वरती धावफलक आता पोहोचतोय. ऑप्शनच्या थोडं जास्त बाहेर बॉल हाताळलाय आणि त्यामुळेच लगेचच पंचांनी देखील दंडित केलंय. नवीन बॅटर संदीप मकवाना दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल आशुतोष आंबपकरचा. ओव्हर पिच बॉल, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक रणजित सलगरच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. परतीचा प्रवास करावा लागतो. दुसरा धक्का प्रतीक पाटील ची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नागठाण्याचा सुपरस्टार बॅटर संग्राम शिंदे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 13 वरती 2 फलंदाजांना आतापर्यंत तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता नवीन बॅटर संग्राम शिंदे दाखल झालेत. आशुतोष आंबपकरची चांगली गोलंदाजी. वेगा टाकलाय यावेळेस मात्र शरीरभेदी मारा पाहायला मिळतो. शरीरावरती आदळलाय हा बॉल. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलने धावसंख्या मात्र वधारली जाते. 14 वरती धावफलक पोहोचतोय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा हा पाहायला मिळतो. आशुतोष आंबपकर वेग आहे आणि त्याच वेगाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बीट करण्याचा प्रयत्न वारंवार पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅकफुटला गेले, त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केले जाते. दरम्यान धाव कोणती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला. 14 वरती धावफलक मात्र स्थिरावले. अपेक्षा होती एका चांगल्या धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यानंतर असं वाटलं होतं याही षटकामध्ये तो खेळ त्याच ताकदीने पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर आशुतोष आंबपकरने हे षटक अगदी प्रभावी हाताळलंय. धावा कम खर्च आणि जादा चर्चा असं षटक. हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा टेस्ट केलाय फलंदाजाच्या स्ट्रेंथला. घोषंकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे.
तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती शिवराज जगतापला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली जाते शिवराजच्या खांद्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक शिवराज जगतापचं पाहायला मिळतं. ओ बॅटची कडा पाठीमागे चाललाय, फ्लाइंग स्लिपला करण चव्हाण आहे, फेकी केली जाते आणि चुकी झाली आहे का? विकेट आले. यस, माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद झाला दरम्यान विकेट आली, परतीचा प्रवास करावा लागतोय. संग्राम शिंदेचा काही संपलाय, तिसरा धक्का बसतोय. चला, जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. पण आपण आपला जो निर्णय आहे तो द्यायचा आहे आणि तोच निर्णय मान्य करावा लागेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना. पंच, आपला जो निर्णय असेल तो आपण कळवायचा आहे आणि तो निर्णय मान्य करावा लागेल. यानंतर अजून 3 सामने बाकी आहेत. सेमीफायनल आणि फायनल बाकी आहे. 5:15 वाजून गेलेले आहेत, जवळपास 5:30 वाजायला आलेत. चला पंच मुकेश सर, आपण निर्णय द्या, तो निर्णय मान्य करावा लागेल. माघारी परतावा लागते. दरम्यान विकेट आली आहे. संग्राम शिंदेचा खेळ संपला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर जावेद संधीला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. नंबर 5 5व्या क्रमांकावरती जावेद संधी दाखल झालाय. शिवराज जगताप पहिला बॉल प्रभावी हाताळला, अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलाय. दुसऱ्या बॉलवरती कशा प्रकारे खेळ राहतोय. वाईड ऑफ द क्रीज गेले, बॅटची कडा घेतले, पाठीमागे विकेट किपर कडून फंबल सुरू झालाय. मात्र या बॉलवरती धाव कोणती मिळणार नाहीये. वाईड ऑफ द क्रीज जाऊन हा बॉल हाताळलाय, बॅटची कडा, त्यानंतर चांगला स्टॉप पाहायला मिळालाय अविनाश दबडे कडून. ऑन साइडला ताकद दाखवली आहे, क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना कोणताही संधी नाही. या षटकार येतोय संदीप मकवानाच्या बॅट पडून. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला संदीप मकवानाने त्याची ती ताकद दाखवली आहे. धाव फलक आता पदार्थ 21 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. एकवीस धावा धाव फलकावरती संदीप मकवानाच्या बॅटमधून षटकार आलाय. हो, यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धाब्याने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. धावसंख्येचं टोटल मात्र 22 या आकड्यावरती. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव धोक्याची आहे. माघारी परतावं लागतंय. विकेट आले. चौथा धक्का 23 या आकड्यावरती. जावेद संदीप बॅक टू दी पवेलियन. तेवीस धावा धाव फलकावरती अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. हो, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा केस संपलाय. 24 वरती रोखलाय. जय मल्हार क्रिकेट क्लब विटा संघाला 25 लक्ष 18 चेंडूंचा खेळ आणि 25 धावा बनवायच्या. खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये शिवराज जगतापची पाहायला मिळाले.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला विनंती आहे जय मल्हार क्रिकेट क्लब विटा, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अविनाश दबडे आणि त्याचबरोबर महेंद्र शिवशरण बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. 18 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये अजय चुईकर मन फ्रॉम इस्पुर्लीचा खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एन वरती बॅटर अविनाश दबडे. पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळाला. पहिला बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतो. दरम्यान निर्धावचीची सांगता झाले. अजय चुईकर एफर्टलेस गोलंदाजी, जो काही वेग आहे तो शोल्डर मधून त्याचबरोबर रिस्ट मधून लावला जातोय. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धाब्याने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्येला श्री गणेश झालाय. खातं उघडलं जात आहे. पहिली धाव धावफलकावरती 16 चेंडू आणि 24 ची आवश्यकता आहे. अजय चुईकरला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. फटका फसला. बॅटची लेडी गेज पाठीमागे चालला बॉल. संदीप मकवानाचा हा झेल. अविनाश दाबडे बॅक टू द पवेलियन 1 वरती. चला काय निर्णय. विकेट आहे. पंच शहानिशा केली जाते. ही कॅच फेअर आहे की नाही. पंच आपण लक्ष द्यायचं या गोष्टीकडे आणि आपण निर्णय करायचा आहे. चला विकेट आले दरम्यान माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये डॉन दाखल होत असताना पाहायला मिळतात. प्रदीप नैनी डॉन यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. 15 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. पंधरा चेंडू आणि 26 ची गरज आहे. डॉन बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत.
यावेळीचा बॉल आपण पाहिला तर डेड बॉलचा इशारा इथे येतोय. पंधरा चेंडू आणि 24ची गरज. हा प्रकार बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्याला दिले हुलकावणी, धावा मिळतील पूर्णपणे 4. डॉनच्या बॅट पडू चौकार. चौकार आलाय, चौकार आणि धावसंख्या 5 आकड्यावरती 14 मध्ये 20ची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि या 14 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. चला गाडीची लाईट रिफ्लेक्शन पडतंय फलंदाजाच्या डोळ्यावरती, थोडस लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा डेड बॉल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर पिच केला. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित विके चषक 2026 ची स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेमध्ये पाहायला गेलो तर पंच म्हणून काम पाहतात मुकेश शिंदे सर. यावेळेस बॅटची कडा पाठीमागे चाललाय, संदीप मकवाना आहे, फेकी केली जाते मात्र एक सिंगल धाव फलकावरती. दुसरीचा कॉल दिलाय, परतले दुसऱ्या धावेसाठी त्याच चपळाईने दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि तिसरी धाव देखील डिक्लेअरच्या स्वरूपात मिळणार आहे. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धावेने धाव फलक पुढे सरसावत आहे. 8 आता आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. येणारे 13 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. 13 मध्ये 17 बनवायचे. धिमझे वटारचा संघ या बॉल वरती आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र अवलंबून असणार आहे. इथे एक मोठा फटका, एक षटकाराला पूर्णपणे या मॅच मध्ये आघाडीवरती एमजे वटारचा संघ जाईल. मात्र हा बॉल महत्वाचा आहे. 13 मध्ये 17ची आवश्यकता. पुढचा बॉल अजयचा. हा प्रकार शॉर्ट बॉलचा वापर, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. 9 वरती धाव फलक येता पोहोचतंय. 13 चेंडू आणि आता मात्र 16ची आवश्यकता आहे. 9 या आकड्यावरती धाव फलक पाहायला मिळते. पहिलं षटक चालू आहे. चांगली बॅटिंग केली डॉन यांच्या बॅटमधून चौकार आलाय. ऑन साइडला पुल केलाय, पॉवरफुल आहे का क्षेत्ररक्षक सौरभ महापुरेचं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. पहिला षटकाचा केस संपतोय. 11 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 मध्ये 14ची गरज. कशा प्रकारे या रन चेसला यशस्वी केलं जाईल, येणाऱ्या 12 चेंडूंवरती हे उत्तर असणार आहे. अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. यस, आकड्यांचा खेळ धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका षटकाच्या अखेरीस 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 12 मध्ये 14ची आवश्यकता आहे. अवधूत पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल असताना पाहायला मिळत आहेत. अपेक्षा आहेत महेंद्र शिवशरण या मॅच मध्ये बॅटिंग चांगली होईल अशी अपेक्षा संघाच्या खेळाडूंची. पहिल्या मॅच मध्ये थोडस निराश केला. ऑन साइडला फटका केला. क्षेत्ररक्षक येत आहे. डीप मधून सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न गडबडी झाले कॉलिंग मध्ये. एका धावेवरती थांबवलं जात आहे. बॉस यांचं चांगलं बॅकअप आहे. येस, बॉस यांचं बॅकअप आहे म्हणूनच हा संघ वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जशा प्रकारे बॅकअप संघ नोंदणी करताना असतं तशा प्रकारे बॅकअप आता देखील क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळालंय.
12 या आकड्यावरती धावफलक, 11 मध्ये 13ची गरज आहे. हा प्रकार बॉल फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. जावेद संधी झेलच्या खाली, विकेट मिळते. डॉनचा खेळ संपलाय. डॉनला आता पकडलाय. 12 या आकड्यावरती दुसरा धक्का, 10 मध्ये 13ची आवश्यकता आहे. दहा चेंडू 13ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर आहे. आशुतोष अंबपकर दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अंबपचा हा खेळाडू आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी जितकी चांगली राहिली तितकीच चांगली फलंदाजी देखील या खेळाडूची पाहायला मिळाले. स्लॉग ओव्हर्स मध्ये येतात आणि ती फटकेबाजी फिनिशरचा रोल दिलाय आणि तो रोल पूर्णपणे पार पाडलाय आशुतोष अंबपकरने. हा प्रकार बॉल फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक आहे. झेलची संधी, अवधूत पाटीलने हा झेल टिपला. परतीचा प्रवास करावा लागतोय. तिसरा धक्का, फलंदाज आशुतोष अंबपकर बॅक टू द पवेलियन. करण चव्हाण आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतात. लिफ्टी बॅटर आहेत. रुकडीचा हा खेळाडू बॅटिंगसाठी दाखल झालाय. 12 वरती 3 फलंदाज बाद झाले. जसं चित्र पहिल्या इनिंग मध्ये होतं तसंच चित्र आता दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 13ची आवश्यकता या मॅच मध्ये. जय मल्हार क्रिकेट क्लब विटाचा संघ कुठेतरी विचार केला तर आघाडीवरती आता पाहायला मिळतोय, कारण विकेट गमावल्यात. 9 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. महेंद्र शिवशरण अजूनही मैदानाच्या आतपर्यंत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पदलालित्य महत्वाचं आहे. बॅटिंग करत असताना रबर बॉल क्रिकेटमध्ये पाय चालणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि यावेळेस देखील ती फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. 8 मध्ये 13ची आवश्यकता आहे. 8 चेंडू 13 धावांची गरज. करण चव्हाण स्ट्रायकर रेन वरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस देखील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पुढे सरसावली जाते. आता 8 मध्ये 12ची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. समीकरण बदलत आहे. येणारे 7 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. दरम्यान 2 षटकांचा केस संपलाय. 14 धावा धावफलकावरती. 6 मध्ये 11ची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती जावेद संधी दाखवत असताना पाहायला मिळतात.
महेंद्र शिवशरण यांच्या खांद्यावरती आता या रन चेसची जबाबदारी असणार आहे. पाठीमागे आता याला डीट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. चौदा या आकड्यावरती धावफलक 6 मध्ये 11 बनवायचे आहे. पुढचा बॉल आपल्याकडे बॉल शॉर्ट पुलचा फटका गॅप मध्ये चेंडू 4 धाब्यांसाठी महेंद्र शिवशरणच्या बॅटवरून चौकार. समीकरण बदललं आता 5 बॉल 7 ची आवश्यकता आहे. पाच चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये 7 धाबांची आवश्यकता आहे. या चौकाराने सामन्याचं समीकरण सामन्याचं चित्र आता बदललंय. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय घोषांकित चित्रामध्ये. धाव मिळेल ते 1. आता 3 बॉल आणि 6 ची आवश्यकता आहे. 1 षटकार दूर आहे विजयापासून एमजे वठारचा संघ. तीन चेंडू आणि 6 ची आवश्यकता आहे. हुक केलाय ऑन साइडला पाठीमागे घोषांकित चित्र. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 धाबांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 2 चेंडू 5 धाबा सामन्याचं चित्र बदललंय आणि आता स्ट्रायकर वरती महेंद्र शिवशरण सलामीचा बॅटर आहे. 1 मोठा फटका दूर आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. जागा बनवली फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली विकेट आली आहे. सामन्याचं चित्र बदललंय. विकेट नंबर 4. शेवटचा 1 बॉल 5 धावांची गरज. एक चेंडू 5 धाबांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 5 धाबा बनवायच्या. आता नवीन बॅटर शिवराज जगतापला आपण पाहतोय. षटकार ठोकला तर शिवराज जगतापच्या नावाची चर्चा इथून पुढे राहील. 1 बॉल आणि 5 ची गरज आहे. षटकार ठोकावा लागेल. कंपल्सरी 5 धाबा आपल्याला बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 20 वरती धाव फलक. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा 1 निर्णायक बॉल. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार. 5 धाबांची गरज. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस विजयावरती मोहर उमटवली आहे. सामना जिंकलाय जय मल्हार क्रिकेट क्लब विटा संघाने आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय.